नमस्कार. साताऱ्यामध्ये एक जी घटना घडलेली आहे ते तुमचं आमचं सर्वांचं हृदय पिळवून टाकणारी घटना घडलेली आहे आणि ह्या घटनेचा राज्यभरातून निषेध होतोय. पण बांधवांनो, फक्त निषेध करून चालणार नाही. वारंवार ह्या घटना ज्या घडत आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. ह्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. ही घटना घडलीच का आणि वारंवार अशा घटना घडतायतच का? राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, महिला आयोग हे करताय काय? हा प्रश्न आम्ही सर्वांनी ह्यांना विचारायचं काम केलं पाहिजे. आज त्या महिलेवरती प्रशांत बनकर नावाचा पोलीस अधिकारी, गोपाळ बदने नावाचा अधिकारी अत्याचार करतो आणि त्यांच्या जाचाला कंटाळून स्वतःच्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवून ती आत्महत्या करते. हे तुमच्या आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि सरकारसाठी आणि जे संविधानिक खुर्चीवर बसले त्यांच्यासाठी लाजिरवाण्याचा विषय आहे. आज सकाळपासून सर्वजण लाईव्ह येत आहेत, मीडियाच्या समोर येतात सत्ताधारी आणि आपापली स्टेटमेंट देण्याचं काम करतायत. त्या सर्वांना मी एवढंच सांगू इच्छितो, अशाच अनेक तक्रारी ह्या घटना घडण्याच्या अगोदर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, महिला आयोगामध्ये लेखी पडलेल्या आहेत. त्याकडे जर बारकाईने नजर ठेवून जर कारवाई जर योग्य वेळेत झाली तर अशा घटना कधी घडणार नाही. आणि आता तुम्ही सांगताय आम्ही योग्य कारवाई करू, आम्ही न्याय देऊ. चला, कसा न्याय देणार आहात तुम्ही? ती आमची भगिनीने आज जी आत्महत्या केलेली आहे तिला तुम्ही आणून देणार आहात का? तिच्या परिवारामध्ये तिला उभी करणार आहात का? नाही करणार. मग अशा घटना घडू नये ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना राबवा, त्याच्यासाठी काहीतरी करा. अशा घटना घडतायत का की वारंवार अशा घटना घडणार आणि फक्त तुम्ही स्टेटमेंट देत बसणार, पुन्हा असं होणार नाही, अमुक नाही, तमुक नाही? अरे काय चाललंय? थोडी तरी काळजी घ्या. ज्या सर्वसामान्य जनतेने तुम्हाला त्या संविधानिक खुर्चीवर बसवलंय त्या खुर्चीच्या लायक तुम्ही नाही आहात. अपयशी ठरलाय हे दिसतंय. त्या संविधानिक खुर्चीवरून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करा आणि जनतेने उठाव केला पाहिजे आणि आपला हक्क, आपला अधिकार कशा पद्धतीने मागितला पाहिजे. जोपर्यंत ह्यांच्या छाताडावर, ह्यांच्या उरावर बसत नाही तोपर्यंत तुमचा अधिकार मिळणार नाही. हे जनतेने ठरवलं पाहिजे आणि याचा जाब विचारायला सुरुवात केली पाहिजे.